नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। ब्रेकिंग न्यूज न बुलेटिनची सुरुवात करूया। मुख्यमंत्री कार्यालयाला कोरोना संसर्गाचा आता विळखा पडलेला आहे। मुख्यमंत्री कार्यालयातल्या एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झालेली आहे। संबंधित अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी कार्यरत असल्याची ही माहिती मिळतेय। आताची ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतो आहोत। मुख्यमंत्री कार्यालयाला कोरोनाचा विळखा पडल्याचं आता बघायला मिळतंय। सीएमओ मधल्या एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झालेली आहे। संबंधित अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी देखील कार्यरत होते अशी माहिती समोर येते। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, सीएमओ मधल्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं आता समोर येतंय, काय अपडेट? एकाबरोबर एक वर्षा निवासस्थानी काही अधिकारी जे आहेत ते पॉझिटिव्ह येतात। त्याचबरोबर आपल्याला कल्पनाच आहे सर्वांना की सर्वात आधी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे। ते आता त्याची दुसऱ्या चाचणीची निगेटिव्ह येण्याची वाट पाहतात। अजूनही ते क्वारंटाईन आहेत वर्षा निवासस्थानी। त्यानंतर त्यांच्या आई सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे या देखील कोविड पॉझिटिव्ह झालेल्या आहेत। त्यांच्यावरती रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत। त्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाचं जे वर्षा निवासस्थानीच आहे तिथे एका अधिकाऱ्याला कोविडची लागण झालेली आहे। एकाबरोबर एक कोविड पॉझिटिव्ह रुग्ण वर्षा निवासस्थानी सापडत असल्यामुळे एकूणच मुख्यमंत्री कार्यालयाला कोविड संसर्गाचा विळखा पडलाय का, तिथे असणारे जे कार्यरत असणारे मुख्यमंत्री कार्यालयातले जे अधिकारी असतील, इतर स्टाफ असतील, त्यांची वेळोवेळी कोविड-19 चाचणी जी आहे ती देखील केली जात आहे। मात्र तरी देखील काही रुग्ण सापडत असल्यामुळे आता मुख्यमंत्री कार्यालयामधला धोका जो आहे तो वाढत चाललेला आहे। त्यामुळे अधिक काळजी घेण्याचं आदेश जे आहेत मुख्यमंत्री कार्यालयाला दिले गेलेले आहेत। कारण मुख्यमंत्री कार्यालय हे वर्षा निवासस्थानी देखील आहे आणि तिथे अनेक जे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मान्यवर जे आहेत येत असतात, स्वतः मुख्यमंत्री देखील या निवासस्थानी राहत आहेत। त्यामुळे सर्वांच्याच काळजी जी आहे ती वाढलेली आहे। आरोग्य विभागाकडून अधिक सॅनिटायझेशन आणि अधिक काळजी जी आहे मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवासस्थानी घेतली जात असल्याचं सांगण्यात येत आहे। बिलकुल उदय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया। सचिन वाझे प्रकरणामध्ये आता 9वी गाडी एनआयएच्या हाती लागलेली आहे। पांढऱ्या रंगाची मर्सिडीज कार एनआयएनं जप्त करून त्यांच्या कार्यालयात नेलेली आहे। या गाडीची नंबर प्लेट सुद्धा बोगस असल्याचं समोर आलंय। या गाडीचा वापर सुद्धा गुन्ह्यांमध्ये झाल्याचा एनआयएला संशय आहे आणि याही गाडीची फॉरेन्सिक टेस्ट करण्यात येणार आहे। दुसरीकडे वाझेची कोठडी आज संपतीये, त्याला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अजित, सचिन वाझेची 9वी कार आता ताब्यात घेतली गेलेली आहे आणि फॉरेन्सिक टेस्टसाठी ही कार आता पाठवण्यात आलेली आहे। काय नेमकी याबद्दलची अपडेट आहे? अजिंक्य, खरं तर सचिन वाझे याचे कारनामे थांबायला तयार नाहीयेत। एनआयएच्या अधिकाऱ्यांना देखील हाच प्रश्न पडला की सचिन वाझे नेमक्या इतक्या कार कशा करता वापरत होता आणि कोणकोणत्या गाड्यांचा वापर त्याने कोणकोणत्या गुन्ह्यात केलेला आहे। फक्त कारमायकल रोडवर गाडी ठेवणं हाच उद्देश होता का आणि त्यातून निर्माण झालेला पेच म्हणजेच मनसुख याची हत्या याकरता गाड्यांचा वापर होता, याहीपेक्षा आणखीन कुठलं कांड सचिन वाझे करणार होता ज्यामुळे या सगळ्या गाड्यांचा वापर तो करत होता? तर आपण पाहिलं ही पांढऱ्या रंगाची गाडी आहे, हे देखील सचिन वाझे वापरत होता असं एनआयएच्या सूत्रांनी सांगितलेली आहे। मात्र याचा वापर कुठे केला गेलेला आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। हे लवकरच एनआयए स्पष्ट करणार आहे। पण आपण पूर्ण गाड्यांची जी मोडस ऑपरेंडी पाहिली तर गाड्या ज्या आहेत ते एक तर मालकाने विकलेल्या आहेत पण त्या दुसऱ्यांच्या नावावर झालेल्या नाहीयेत किंवा त्या गाड्या चोरलेल्या आहेत किंवा वादामधल्या गाड्या आहेत। दुसरं म्हणजे गाड्यांचे नंबर प्लेट बोगस आहेत, वेगवेगळे नंबर प्लेट वापरले जातात, गाड्यांचे चेसी नंबर, इलेक्ट्रिक बॉक्स नंबर, की नंबर, अशा विविध ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुसण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि यांचा वापर करण्यात आलेला आहे। त्यामुळे नेमक्या या सगळ्या गाड्या कशा करता सचिन वाझे वापरत होता आणि या गाड्यांचं मुंबई पोलीस आयुक्तालय कनेक्शन काय आहे या सगळ्या करता एनआयए आता एक वेगळं पथक स्थापन करणार आहे। ज्या पथकामार्फत फक्त ही चौकशी केली जाईल की या सगळ्या गाड्यांची ट्रेल कशी होती, सचिन वाझेला या गाड्या कोणी दिल्या होत्या, एवढ्या महागड्या गाड्या सचिन वाझेने कशा आणल्या आणि त्या गाड्यांचा वापर कुठे कुठे केला गेला। यातून फक्त हा एकच गुन्हा आहे का याहीपेक्षा आणखीन गुन्हे सचिन वाझेने काही केलेले आहेत का, या सगळ्या गोष्टींचा तपास आता एनआयए सविस्तरपणे करणार आहे। त्यामुळे सचिन वाझे याच्या कारनाम्यामध्ये 9वी कार जी आलेली आहे, याही पुढे जाऊन आणखीन सांगितले जाते की एक इको कार आहे जी औरंगाबादची आहे, ती देखील ठाण्यामध्ये मनसुखच्या हत्येकरता वापरण्यात आली होती। म्हणजे अशा प्रकारे आणखीन 2 ते 3 कार सचिन वाझेच्या
या सगळ्या कारनाम्यामध्ये सचिन वाझे नेमका आता किती रुतलेला आहे किंवा या वाझेने नेमकं काय काय केलेलं आहे याचा तपास NIA करत आहे. बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला तुमच्याकडनं घेणारच आहोत. ही एक नवी कार आता NIAच्या ताब्यात आलेली आहे. फॉरेन्सिक टेस्टसाठी ही कार पाठवली गेलेली आहे. या कारमधनं काही महत्त्वाच्या गोष्टी उलगडल्या जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र या सगळ्या ज्या कार्स मिळत आहेत या कार्सचा वापर या दोन्ही प्रकरणांमध्ये झालाय का, आणि जर झाला असेल तर नेमका कुठल्या गोष्टीसाठी झाला हे देखील NIA आता तपासून बघतंय. कोरोना संदर्भातल्या बातम्या बघूया. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या संबोधनावर टीका केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या संबोधनामध्ये कोरोना वाढण्याची कारणच सांगितली नाहीत, उपाययोजना काय करणार आहे ते देखील सांगितलं नाही. मुख्यमंत्र्यांचं हे कालचं संबोधन नेमकं कशासाठी होतं तेच समजलं नाही, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावलेला आहे. देशातल्या इतर राज्यांनी देखील पॅकेज दिलाय. फक्त महाराष्ट्राने 1 पैशाचं पॅकेज तर दिलंच नाही, पण त्याच्याऐवजी महाराष्ट्राने लोकांचे वीज कनेक्शन कापणं, लोकांना त्रास देणं याच्यावरच भर दिलेला आहे. म्हणजे या संपूर्ण कोविडमध्ये जर कुठलं एक राज्य आपल्या लोकांना त्रास देत असेल तर ते महाराष्ट्र आहे. आणि म्हणून काल आम्ही सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी देशभरातल्या देशांचं उदाहरण दिलं तर त्या देशांनी काय केलं हेही बघितलं पाहिजे, त्यानंतर त्या देशांचं उदाहरण दिलं पाहिजे. मुळातच काल माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही भाषण केलं, अपेक्षा अशी होती कोविड का वाढतोय, तो महाराष्ट्रातच का वाढतोय, त्याच्यावर आम्ही काय उपाययोजना करणार आहोत, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगण्याची आवश्यकता होती. नव्हे तर आज नागपूरसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पेशंट वाढल्यानंतर त्यांची व्यवस्था सरकार काय करणार आहे, पुण्याला काय करणार आहे, किंवा महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये आज पेशंटची संख्या वाढल्यानंतर तिथे बेड्स मिळत नाही आहेत, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या व्यवस्था होत नाही आहेत, या संदर्भात काय करणार आहोत, याचं उत्तर खरं म्हणजे काल द्यायला पाहिजे होतं. पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, जे त्यांना सल्ला देतात त्यांना उत्तर दे, यामध्ये संपूर्ण वेळ वाया घालवला. लॉकडाऊनचे संकेत दिले आहे, लॉकडाऊनचे संकेत दिलेले आहे, अल्टिमेटम दिलेलं आहे. अल्टिमेटम वगैरे काय असतं, मग काल कशा करता मला समजलंच नाही. कालचं भाषण कशा करता होतं. कालच्या भाषणात काही उपाययोजना देखील सांगितल्या नाहीत, काय करणार आहे हेही सांगितलं नाही. आता 2 दिवसांनी तुम्ही बघा, काय 2 दिवसांनी बघायचं आहे, विषय एवढाच आहे. लॉकडाऊन हे अपवादात्मक परिस्थितीत करावं लागतं, त्याला कोणाचा विरोध नाही आहे, पण तो अपवाद आहे, तो नियम असू शकत नाही. आणि लॉकडाऊन जर करायचं असेल तर लोकांचा विचार न करता ज्या प्रकारे माननीय मोदीजींनी लॉकडाऊन करताना प्रत्येकाचा विचार केला, त्याच्या घरी अन्नधान्य गेलं पाहिजे, त्याच्या अकाउंटला पैसे गेले पाहिजेत, इतक्या मोठ्या प्रमाणात हा सगळा कार्यक्रम राबवला, तसा कार्यक्रम राबवा आणि त्यानंतर हा विचार करा. लॉकडाऊनबाबत पुणेकरांची नेमकी काय मतं आहेत ती देखील आम्ही जाणून घेतली. लॉकडाऊन लावला तर त्रास होणार आहे असं पुणेकरांचं म्हणणं आहे. मात्र रुग्णवाढीमुळे लॉकडाऊन लावावं का याबद्दल देखील पुणेकरांनी मतं व्यक्त केलेली आहेत. याच संदर्भात पुणेकरांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी. पुणे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये रोज उच्चांकी विक्रमी संख्येनं रुग्ण आढळत आहेत. त्यामुळं प्रशासन आणखीन कडक निर्बंध करत आहे. दुसरीकडं मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसामध्ये नाईलाजास्तव लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे संकेत दिलेत. सर्वसामान्य पुणेकरांना काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत. कारण पुण्यामध्ये शुकशुकाट दिसतोय, गर्दी फारशी नाही आहे, लोक मास्कही वापरत आहेत. पण लॉकडाऊन गरजेचं आहे का, त्यांनी खरोखरच काही फरक पडणार आहे का? बघा, मंडईचा हा सगळा भाग आहे. एरवी तर अजिबात खरं तर पाय ठेवायला जागा नसते, गर्दी असते. काय गर्दी आहे का लोकांची? गर्दी कमी झाली ना. धन्यवाद. वाटचाल सुरू आहे. मुख्यमंत्री काल म्हटले की 2 दिवसात परिस्थिती नाही बदलली तर लॉकडाऊन लावावं लागेल. बरोबर आहे तुम्ही म्हणायचं, परंतु काय माहिती आहे का, पब्लिक नाही बाहेर, धंदे कमी झाले काय.
अशात लॉकडाऊन लागला तर काय होईल? 8 दिवस किंवा 14 दिवस बेकार होईल परिस्थिती. रोजगार जो कामगार लोक आहे ना त्यांची परिस्थिती बेकार होईल. घरामध्ये 3-4 माणसं 4-5 माणसं खाणारे असतात. काय उपासमार होईल. उपासमारच होणार आहे. असंच आहे. काय वाटतंय सरकार पुढे काय फार पर्याय नाही आहेत? लोक ऐकत नाही. असं वाटतंय तुम्हाला लोक ऐकत नाही? लोक नाही ऐकत. सरकारची काय चूक आहे? पण यांनी काय होईल? नाही, लॉकडाऊन करायला पाहिजे. 15 दिवस लॉकडाऊन करायला पाहिजे. करायला पाहिजे. त्यांनी काय होईल? रुग्ण संख्या संख्या कमी कमी होईल. सर आपण मास्क नाकाच्या खाली लावलाय. मला जर दम्याचा त्रास आहे. मला जर दम्याचा त्रास आहे. हा? मला दम्याचा त्रास आहे. मी जास्त ठेवू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं लॉकडाऊन हा उपाय आहे का? लॉकडाऊन लावला तर खरोखर ही कोरोनाची साखळी ब्रेक होईल असं म्हणतायत. पेशंट कमी होतील असं वाटतंय का? रोगापेक्षा उपाय भयंकर ठरेल, उपासमार होईल? काय वाटतं तुम्हाला? उपासमार होईल. उपासमार तर होणारच आहे. हो, उपासमारी तर होणारच आहे. आणि हे लॉकडाऊन करायला लागणारच आहे. थोडे दिवस का होईना करावं लागणार. म्हणजे काय पण लॉकडाऊन लावायला पाहिजे का नाही लावायला पाहिजे? मग ह्याचा अर्थ काय? आता सगळ्यांना म्हणतात लॉकडाऊन नाही व्हायला पाहिजे. बरोबर आहे. पण का थोडे दिवस तर काय लागलं पाहिजेच हे ह्याच्यासाठी. तुम्हाला काय वाटतं? लॉकडाऊन हे लागलंच पाहिजे. आता संख्या वाढत चालली. आणि बाकीचे ज्या हातावरची बोट आहेत त्यांची उपासमार ही वेळ आलेली आहे आता. मग त्यांना काय सरकारने द्यावं काय जर लॉकडाऊन लावलं तर? सरकार काय देणार आहे? सरकार काहीच देऊ शकत नाही. काय हो तुम्हाला काय वाटतं? आमचं सरकार पाहिजे तर पाहिजे. फक्त असं दुकानदार चालू पाहिजे. जर बंद ठेवलं तर तुम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे. सरकारने मदत करायला पाहिजे ना आम्हाला. आम्ही खायचं काय? आम्ही पैशाशिवाय पोट मदत नाही आणतो. त्यामुळे बघा तेच आहे. लोकांमध्ये सुद्धा मतमतांत आढळत आहेत. काही लोकांना खरोखर वाटते की लॉकडाऊन हा लावला पाहिजे आता किमान 8 दिवस. त्याशिवाय संख्या काही कमी होणार नाही. पण त्याचबरोबर लॉकडाऊन लावला तर उपासमार होईल. त्याचं काय? सरकार आम्हाला मदत देणार आहे का? आमच्या हातावरती पोट आहे. त्यामुळे खरोखर एक प्रकारे कसोटीचा काळ आहे. बघूयात आता सरकार या सगळ्या लोकभावना ऐकून काय निर्णय घेते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. कोल्हापुरात लॉकडाऊन हवा की नको यावर आम्ही तिथल्या स्थानिकांची मतं जाणून घेतली. बहुतेकांनी लॉकडाऊनला विरोध केला. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. कोल्हापूरमध्ये देखील अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण लॉकडाऊन जो होणार आहे त्याबाबत मी काही नागरिकांशी देखील बोलणार आहे. त्यांचं काय मत आहे हे देखील मी जाणून घेणार आहे. सुरुवातीला मी एक चित्र दाखवतो. शिवाजी विद्यापीठाजवळच्या आरसी ठिकाणी प्रचंड वर्दळ असते कायमच. आत्ताही आपण पाहतो की या ठिकाणी अनेक लोक मास्क नसताना देखील फिरत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अनेक फेरीवाले असतील, हातगाडीवाले असतील, ते देखील या चौकामध्ये असतात. मी त्यांच्याबरोबर खरं तर बोलणार आहे. एक रिक्षा चालक आहेत मामा माझ्यासोबत. मामा, काय वाटतं लॉकडाऊन व्हायला पाहिजे की नको? लॉकडाऊन व्हायला नको. काय कारण काय? त्याच्यावर आमचं हे आहे, पोट चालतंय आमचं त्यावर. मला काय वाटतंय? नाही, लॉकडाऊनमुळे सगळ्यांचेच हाल होणार आहेत. आमचे तर सगळ्यात जास्त हाल होणार आहेत. कारण आतापर्यंत सगळ्यांना मदत सरकारने केली, कारण सरकार रिक्षावाल्यांना कोणी काही मदत केलेली नाही. त्यामुळं आता जर लॉकडाऊन झालं तर आम्ही कंप्लीट म्हणजे खालच्या थराला जाणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हे 100% नको आहे. त्याच्यात मास्क पण वापरत नाही लोक मास्क वापरत त्यासाठी माणसं उभारत नाही. सरकारी माणसं 500 रुपये 200 रुपये दंड घेतात त्यांच्याकडं. त्यांना फाईन भरायला लागतो. तुमच्या रिक्षात जे कोण प्रवासी येतात ते मास्क 100%. संपूर्ण राज्यामध्ये सर्वाधिक रक्त संकलन करण्यात सोलापूर जिल्हा आघाडीवर असतो. जवळपास दरवर्षी 1 ते 1.25 लाख रक्त पिशव्या सोलापूर जिल्ह्यातनं संकलित होत असतात. मात्र आजच्या घडीला केवळ 3 ते 4 दिवसच पुरेल इतका रक्तसाठा जिल्ह्यात आहे. याबाबत सोलापुरातल्या रक्तपेढी चालकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी. कोविडमुळे राज्यभरामध्ये जो रक्ताचा जो तुटवडा आहे तो निर्माण झालेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सोलापूरमध्ये देखील अशीच परिस्थिती या ठिकाणी आहे. केवळ 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा जो आहे तो या ठिकाणी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आहे. खरं तर सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये एकूण 17 ब्लड बँक्स आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण आता आलेलो आहोत सोलापुरातील एका ब्लड बँकेमध्ये. सध्या आता शहरामध्ये जवळजवळ 17 ब्लड बँक्स आहेत.
परंतु तिथं आता 10% पण ब्लड साठा शिल्लक नाही आहे, जेणेकरून रक्ताची मागणी आहे दिवसाला 300, 350, 400 असे रक्तपिशव्या पेशंटला लागतात. पण आता सोलापूर जिल्ह्यामध्ये 1000 रक्त शिल्लक आहे, म्हणजे रक्तपिशव्या शिल्लक आहेत आणि रक्ताचं प्रमाण खूप कमी आहे रक्तदानाचं, जेणेकरून जे सामाजिक संस्था आहेत किंवा जे रक्तदाते आहेत त्यांना आम्ही अशी विनंती करतो आमच्या सर्व ब्लड बँकेकडून की त्यांनी जवळच्या ब्लड बँकेत येऊन किंवा जिथे रक्तदान शिबिर असेल त्या ठिकाणी रक्तदान करावे व ह्या संकटाला थोडंसं न्याय द्यायचं काम करावं. खरं तर प्रश्न असा उद्भवतो की काय कारण काय आहेत, हे रक्तदान कमी होण्याचं कारण काय तुमच्या समोर आव्हानं सध्या आता कोरोनामुळे लोकांच्या मनात थोडी भीती आहेच आणि म्हणजे रक्तदान केल्यामुळं किंवा असं काय कोरोनाचा अजून काय आम्हाला काय त्रास होईल का, आणि उन्हाळा पण आहे त्याच्यामुळे काय होतं की रक्तदान करत नाहीत रक्तदाते. आणि सध्या आता खूप ऊन आहे, टेम्परेचर ह्या 3-4 दिवसामध्ये, आणि जेणेकरून आता जे 50% गेल्या वर्षीप्रमाणे होत होतं रक्तदान, ह्यावेळेस 10% पण रक्तदान होई नाही. त्या खरं तर सोलापूर हा अग्रेसर आहे रक्तदानामध्ये. यावर्षीची काय, खरं तर दरवर्षीची किती क्षमता असते, किती अपेक्षित असतं, यावर्षी त्याचं प्रमाण कसं आहे? साधारणतः वर्षभरात गेल्या वर्षी म्हणा लाख 1.25 लाखाच्या आसपास रक्तदान शिबिर रक्तदाते इथं रक्तदान करतात 17 ब्लड बँकेमध्ये, पण ह्या वर्षी तसं प्रमाण नाही आहे. त्यामुळे इथल्या पेशंटच्या नातेवाईकांची खूप तारंबळ होत आहे, जेणेकरून जे काही आता ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन वेळेवर होत नाही आहेत किंवा थॅलेसेमिया पेशंट आहेत त्यांना वेळेवर ब्लड मिळत नाही आहे. आम्ही रक्तदात्यांना असं 3-3, 4-4दा फोन करून त्यांना बोलून रक्तदान करा म्हणून असं विनंती करतोय नेहमी, आणि तुमच्या माध्यमातून हा संदेश रक्तदात्यापर्यंत पोहोचवावा जेणेकरून पेशंटचे हाल होणार नाही आहेत. आपण पाहतोय की खरं तर लाखभराहून अधिक रक्त बॅग्स आहेत, ब्लड बॅग्स, त्या या ठिकाणी संकलित होत असतात दरवर्षी सोलापूरातून. यंदा मात्र त्याचं प्रमाण जे आहे ते खूप घटलेलं आहे आणि एकंदरीतच केवळ 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा जो आहे तो सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आपल्याला असलेला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा आता रक्ताचा तुटवडा भासू लागलेला आहे. रक्तदात्यांची संख्या कमी झाल्यानं अनेकांना रक्त मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय. साईबाबांच्या शिर्डीमध्ये दररोज शेकडो साई भक्त रक्तदान करत होते. आता मात्र रक्तदान होत नसल्यानं शिर्डीच्या रक्तपेढीतही रक्ताचा तुटवडा जाणवतोय. जिल्ह्यातली आणि शिर्डीमधली काय स्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. महाराष्ट्रभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना इतर सर्जरीसाठी लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा कुठेतरी जाणवतोय. आपण आता अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डीमध्ये आहोत आणि शिर्डीतली परिस्थिती देखील काही वेगळी नाही. इथे रक्तदान करणाऱ्यांची जी संख्या आहे ती कमी आहे, मात्र काही जण आजही रक्तदान करताना दिसत आहेत. आपल्यासोबत असेच एक रक्तदाते आहेत जे सातत्याने रक्तदान करत असतात. तुम्ही रक्तदान केलंय, कसं वाटतंय आणि इतरांना देखील काय सांगाल? एकदम फ्रेश वाटतं रक्तदान केल्यामुळे, कारण बाकीचे माझ्या महाराष्ट्रातले लोक असे आहेत की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कोणी मनावर घेत नाही, आणि माझ्या सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवतो. या हेतूने मी दर 4 महिन्याला रक्तदान करतो. माझ्या मित्र कंपनीला सांगत असतो तुम्ही रक्तदान बिंदास करत जा बाबा, हो कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा साईडला ठेवा पण रक्तदान करा, कारण राज्यात रक्ताचा तुटवडा इतका चालला आहे की मागच्या वेळेसच मी जाहिरात बघितली होती, बातमीमध्ये आलं की रक्ताचा तुटवडा जाणवतो. शक्यतो लोक प्रादुर्भावामुळे बाहेर पडायला कानकूस करतात. प्रशासनाने इतकं जाम केलेलं आहे लोकांना की जे रक्तदान करणारे कायमस्वरूपीचे लोक आहेत ते सुद्धा बाहेर पडू शकत नाही या प्रादुर्भावामुळे. रक्ताचा तर खूप तुटवडा झाला आहे आमच्याकडे, आणि जे भक्त डोनेट करायला यायचे ते कोणी आता येत नाही. तर त्यामुळे असं झालं आहे की आधी जे आमचं कलेक्शन 1,500च्या आसपास व्हायचं एका महिन्याला, ते आता फक्त 500-600 एवढंच होतं आहे. आणि हॉस्पिटल तर पूर्ण तरह चालू आहे. आता काही जण जे रेग्युलर डोनर आहेत ते येऊन डोनेट करतात, पण आता कोविड-19मुळे बऱ्याच जणांना फार त्रास होतो किंवा कोणी येऊ शकत नाही, असे बरेच सारे प्रॉब्लेम्स आहेत. पण तरी आम्ही लोकांना आव्हान करतो की तुम्ही या आमच्याकडे रक्तदान करा व आम्हाला सहकार्य करा, आणि ही आम्हाला खूप मोठी मदत होईल.
दुसरीकडे ज्यावेळी सर्जरी असते आणि एखादं ब्लड शिल्लक नाहीये, मग अशा वेळी नातेवाईकांची खूप धावपळ होत असेल, मग कुठून त्यांना हे रक्त आणायला लागतं? एकतर आम्ही नातेवाईकांसोबत जे आले त्यांना म्हणजे जर कोणी इच्छुक असेल तर त्यांना सांगतो की तुम्ही करा रक्तदान, किंवा आपल्याकडे जे लोकल ब्लड डोनर्स आहेत त्यांचे फोन नंबर असतो, मग आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून येण्यास आवाहन करतो. तर बरेच जण आहेत की जे येऊन करतात रक्तदान. त्यामुळे कुठेतरी जी भीती आहे ती आपण बाळगायला नको. ज्या पद्धतीने आज रक्ताचा जो तुटवडा भासतोय, यासाठी खऱ्या अर्थानं रक्तदान करण्याची गरज आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 30च्या वरती रक्तपेढ्या आहेत, मात्र दररोज जे रक्तदान व्हायचं ते आता सध्या होताना दिसत नाही आहे. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता आपण रक्तदान करा, कारण आपण जर रक्तदान केलं तर आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. वसई विरार परिसरामध्ये नव्हे तर पालघर जिल्ह्यात प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदाते पुढे येत नसल्याचं चित्र आहे. पालघर जिल्ह्यात फक्त एका रक्तपेढीला मान्यता देण्यात आलेली आहे, परंतु रक्तदातेच नसल्यानं रक्त आणायचं कुठून असा प्रश्न रक्तपेढ्यांसमोर निर्माण झालाय. प्लाझ्मा थेरपी रक्तपेढीची मान्यता असणाऱ्या साथिया ब्लड बँकचे अध्यक्ष विजय महाजन यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी. कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीसाठी जे रक्त लागतं त्यासाठी कोविड झालेल्या रुग्णांची आवश्यकता असते आणि त्यांचं जे रक्त असतं ते दिल्यानंतरच त्याच्यावरती ती प्रक्रिया करता येते. परंतु हा जो तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, कारण लोकांमध्ये जनजागृती नाही. आपल्यासोबत या साथिया बँकेचे चेअरमन आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया, कारण त्यांच्याकडे एकही रक्ताची पिशवी नाही प्लाझ्माची. सर, काय सांगाल त्यासाठी काय केलं पाहिजे नेमकं? जे डोनर कोविड आजारापासून रिकवर झालेले आहे, मी त्यांना आव्हान करतो की आपण पुढे या, का की हे कोविड रुग्णांची आपण मदत तेव्हाच हे करू शकतो जेव्हा तुम्ही प्लाझ्मा दान हे करणार. इतर कोणी हे प्लाझ्मा दान करू शकत नाही. असेच व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकतात जे कोविड आजारावर मात करून 28 दिवसाचा कालावधी संपूर्ण झालेला आहे, ज्यांचे विविध प्रकारची चाचण्या क्लिअर आहे, तेच हे प्लाझ्मा दान करू शकतो. या पुढे या, घाबरू नका. जे कोविड रुग्ण आहे, जे प्लाझ्मा थेरपीची वाट बघताय, त्यांना मदत हे करा. तुमच्या मदतीशिवाय आम्ही त्या गरजू रुग्णांना काही मोलाचा हात लावू शकत नाही. आपण सर्वांना पुनश्च विनंती आहे, या पुढे या, घाबरू नका, प्लाझ्मा दान करा. सगळ्यांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करा, त्याच्यामुळे अनेकांचे जीव वाचणार आहेत. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या भांडूपमधल्या ड्रीम मॉलला आग लागली होती. यात अनेकांचे जीव गेले तर अनेकांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले. आग लागून 8 दिवस उलटून गेलेत, मात्र तिथल्या भीषण खुणा अजूनही कायम आहेत. पाहुयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. ड्रीम्स मॉलमध्ये 8 दिवसांनंतरही हेच चित्र आहे. ड्रीम्स मॉल मधल्या दुकानदारांनी पाहिलेल्या स्वप्नांचा हा असा कोळसा झालाय. ड्रीम्स मॉल मध्ये तब्बल 1100 दुकान आहेत. ज्यांनी मॉल बांधला त्यांच्याच नातेवाईकांचं रुग्णालय असल्यानं त्याला लगेचच परवानगी मिळाली. मात्र अत्यंत वेगाने दिलेली हीच परवानगी दुकानदारांच्या मुळावर आली. मध्यमवर्गीयांची जास्त संख्या असलेल्या भांडूपमध्ये मोठा मॉल झाल्यानं अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यांनी पैसा गुंतवून व्यवसाय सुरू केला, पण सुविधा मिळाल्या नाहीत. त्यामुळे दुकानदारांचा मॉल प्रशासनाविरोधात संघर्ष सुरू आहे. माझी शॉप तर वाचली, पण आता मॉल पूर्ण जळाला. आता आमचा हे प्रश्न आहे की आम्हाला आता काय करायचं. आम्हाला काय, आम्ही एवढं प्रॉपर्टी टॅक्स भरलं, एवढं सर्व भरलं, जे पण असेल ते आम्ही भरतो. आता आमची रोजीरोटी गेली आहे आणि आम्हाला आता दुकान चालू करायला काय प्रशासन काय मदत करतं. आमची एक रिक्वेस्ट आहे की आम्हाला ते चालू करायला द्या. ड्रीम्स मॉलमध्ये अनेकांनी वेगवेगळी दुकानं सुरू केली होती, पण आता त्यांच्या समोर भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. हमारी जिंदगी की गाढ़ी कमाई को यहाँ पे HDIL को पेमेंट करके खरीदा हुआ था. HDIL जो हमारे परिसर के लिए एक दुर्भाग्य साबित हुआ. ये HDIL के जो राकेश वाधवान और उसकी फैमिली के लोग हैं, यही लोग PMC बैंक के लोग थे, जिसमें मेरा काफी पैसा, लाखों रुपया चला गया. वहां से भी बर्बादी हुई. मॉल उभारणाऱ्यांनी गाळेधारकांना त्रास देत अवैधरित्या आत बदल केले. ज्यांनी विरोध केला त्यांना गुंडांमार्फत मारहाण केल्याचा आरोप केला जातोय.
माझ्या दुकानाकडे मी पहिलं रिअल इस्टेटचं दुकान चालू केलं, जेव्हा नवीन उघडलेलं, जेव्हा मॉल चालू केलेला, त्याच्यानंतर माझा व्यवसाय चालत नव्हता. नंतर मी सँडविच पिझ्झा दुकान टाकले. तेव्हा बिल्डरनी माझ्या दुकानात गुंड पाठवून दुकान पूर्ण तसनस करून माझ्या आईला दुप्पट पोचवलं, स्टाफला पण, आणि ती केस अजूनही चालू आहे कोर्टात. आज एवढा मोठा हादसा झाला आहे कारण इथे सगळं इलिगल, भरपूर बिल्डरला जसं वाटतं त्या पद्धतीने करतो. बँकेट हॉलमध्ये बाहेर सिलेंडर लावून करतो, त्याची आमची कंप्लेंट आहे. पोलिसांनी गुन्हा तर दाखल केलाय, मात्र 8 दिवस उलटूनही अद्याप कुणालाच अटक झालेली नाही. त्यामुळे सरकार आणि प्रशासन गंभीर नसल्याचं स्पष्ट होत आहे. मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणखीन एका ब्रेकची वेळ झालेली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत.